ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अमोल आलेले आहेत. अगदी खुलवा टप्प्याचा बॉलला फक्त सन्मान दिलाय. सिंगल धाव कंप्लीट केले आणि सचिनने एक चांगली रणनीती आखली मी म्हणेन. कारण जो फलंदाज इन्फॉर्म आहे चंदू गाडगे त्यांच्याकडे स्ट्राईक जितकी राहील तितक्या धावा मात्र हातलोट टीम कडे येतील हे त्यांनी जाणलंय आणि ओळखलंय आणि त्या अनुषंगाने ते फलंदाजी करतायत. चांगली साथ देतात चंदू गाडगे यांना. अमोल आहेत त्यांच्याकडे देखील अनुभव चांगला आहे. परंतु चंदू गाडगे यासारख्या बलाढ्य फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश त्यांना नक्की येईल का पाहणं गरजेचं आहे. यावेळेला देखील पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक कोणताही नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोडा करतायत. पाण्यामधून आणि गवतामधून मार्ग काढत असताना तारेवरची कसरत ते करतायत. मिळाल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 21 धावा. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील चंदू गाडगे यांनी चांगला खेळ साकारला. याही मॅच मध्ये ते आपल्या नावाप्रमाणे खेळी साकारतायत. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल तयार. ओव्हर द विकेटने राईट ऑफ द ओव्हर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चंदू गाडगे यांच्या बॅट मधून आणखीन एक कलात्मक दर्जेदार षटकार. अगदी रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी कमी गतीने हा बॉल हाताळला होता. अगदी पायावरती ठेवण्याचा प्रयत्न चंदू गाडगे यांनी फक्त हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होतं आणि मनगटाचा वापर अगदी योग्य प्रकारे केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या 6 धावा. धावफलकाला एक चांगला आकार येतोय. धावफलक अगदी उंचावत आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट. चंदू गाडगे सेट ऑन फायर. चंदू गाडगे नावाचं वादळ आता मात्र घोंगवायला लागलंय. थांबायचं नाव घेत नाहीत. गोलंदाजाला प्रश्न पडलाय की चंदू गाडगे यांना बॉल टाकावा तरी कसा, कोणत्या टप्प्यावर टाकावा हा प्रश्न मात्र निर्माण झालाय गोलंदाजाकडे. लागोपाठचा 3रा येणार का आणि या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक होणार का पाहणं गरजेचं आहे. ओहो लागोपाठचा 3रा ब्लास्ट. या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक चंदू गाडगे मॅन फ्रॉम हातलोट यांच्या नावावरती. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या चंदू गाडगे यांच्यासाठी. काय क्लास दाखवलाय, काय क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आणि अनुभवाला साजेशी खेळी करत असताना चंदू गाडगे मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. लागोपाठच्या 3 बॉल वरती 3 मोठे ब्लास्ट. ओहो यावेळेला स्विंग अँड मिस. थोडासा बॉल लेग स्टंप वरती ठेवला होता. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. दोन्ही हात समांतर बाजूला. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 41. खरं तर चंदू गाडगे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी या मॅच मध्ये तब्बल 5 षटकार ठोकलेत आणि 5 षटकाराच्या साह्याने चंदू गाडगे यांनी धावा बनवलेत 33 धावा. 8 बॉलच्या पाठीमागे 33 धावा. काय बॅटिंग केले लाजवाब. ओहो यावेळेला स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल खूप वेगाने निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 41 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 41 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 आल्या. ओव्हर क्रमांक 3 शंकर सकपाळ गोलंदाजीच्या रणमेवरती. ओहो पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. वेग चांगला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. आलेला आहे तो खराब बॉल, सफेद बॉल.
सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. संघाची धाव संख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना हातलोट टीमची 42 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी. यावेळेला थोडेसे शफल होत असताना खेळत असताना परंतु पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अगदी चक्क गोलंदाज म्हणून शंकर सकपाळ यांना दंडित केलंय. या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील पॅनल्टीच्या 3 धावा, नो बॉलची 1, अशा 4 धावा धावपलकावरती जोडूया. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय तब्बल 46 या अंकावरती. शंकर सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत आणि कुठेतरी हातलोट टीम साठी बोनस देऊन गेले असं म्हणायला काही हरकत नाहीये. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती. हाफ ट्रॅकर बॉल, याही बॉलला उडवलाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडले परंतु कॅच ग्राह्य धरू शकणार नाहीत कारण फीटचा बॉल होता. जीवनदान जरूर मिळालंय. 2 धावा धावपलकावरती आणखीन जोडूया. 48 धावा धावपलकावरती. कुठेतरी शंकर सकपाळ यांनी केलेली चूक कुठेतरी अहिर एनकेसीसी टीमला महागडी ठरताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय व्ही शेप मध्ये. जानता काशी पोंचगाई वाशी असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण बॉल खेळायचा होता डीप मिड विकेट रीजन मध्ये. बॉल आला व्ही शेप मध्ये. आणखी 2 धावा धावपलकावरती जोडूया. हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी वाईड बॉलचा इशारा येतोय. आपण बॉल ठेवला होता. बॉलने खूप मोठ्या प्रकारामध्ये उसळी निर्माण केली आणि आलेला आहे तो वाईड बॉल. गजेंद्र गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. वाईड बॉलचा इशारा. वाईड +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. हो, टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. थोडेसे डोकेदुखी ठरले चंदू घाडगे यांना. थोडेसे नाराज असतील, नाखुश असतील. ज्या प्रकारे त्यांना उसळी हवी होती बॉलच्या पाठीमागे तशी पाहायला मिळाली नाहीये. हा ट्रॅकर बॉल टॅप उडवलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जोखीम घेतली जाईल का? यस, जोखीम घेतले आणि इथे मात्र विकेटचं पतन. नशिबाची साथ लाभले फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सिंगल धाव धावपलकावरती जोडे आणि सिंगलच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलेला आहे हातलोट टीम या संघाचं. 53 धावा. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या कोणी गाठली तर अर्थातच हातलोट या टीमने. 53 धावा धावपलकावरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये बिरमणी टीमने 50 धावा बनवल्या होत्या परंतु त्यांचा रेकॉर्ड मोडीत असताना हातलोट टीमने आतापर्यंत 53 धावा बनवल्यात. रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी बनवले जातात आणि ते रेकॉर्ड मात्र इथे मोडलेला आहे हातलोट टीमने. हाफ ट्रॅकर बॉल सरळ उचललाय परंतु धावा किती मिळणार? केवळ सिंगल धाव. यानंतरची मॅच आहे आवळण विपक्ष गावडोशी KUCC. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत. आवळण टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा प्लीज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये चंदू घाडगे यांना देखील माघारी परतावं लागेल. चंदू घाडगे यांनी चांगली बॅटिंग केली. खरं तर त्यांनी धावा बनवल्या. चौदा बॉलच्या पाठीमागे तब्बल 39 धावा चंदू घाडगे यांनी बनवलेल्या आहेत. चंदू घाडगे यांची बॅटिंग आवडली असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चंदू घाडगे यांच्यासाठी. 14 बॉल 39 धावांची विस्फोटक खेळ त्यांनी साकारले. पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिल्या डावा अखेरीस धावपलकावरती धावा आहेत.
54 धावा आणि 55 धाव्यांचं टार्गेट सेट केलेलं आहे अहिर NKCC टीम समोर. तर इथून पुढे आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र दोन टीमच्या माध्यमातून केला जाईल टॉस. एका बाजूला असेल औळण तर त्यांच्या विरुद्ध गावडोशी KUCC. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. चला औळण टीमचे कॅप्टन आणि गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. टॉस करणार आहोत आपण. स्पर्धा खूप चांगली आहे खऱ्या अर्थानं. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी माता क्रिकेट संघ रेणुशी आयोजित ॲडव्होकेट चषक 2024 पावसाळी रबर बॉलची स्पर्धा तुम्ही पाहताय. एक दिवसीय ही स्पर्धा. तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. अ ग्रुप मधील द्वितीय फेरीची मॅच तुम्ही पाहताय. अहिर NKCC विपक्ष हातलोट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. औळण टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत. औळण टीम प्लीज लवकर या आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो. शेखर दादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. ब ग्रुप मधील पहिली मॅच गावडोशी KUCC विपक्ष औळण. कॉल कोण देणार? गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन राहुल कॉल करतील. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे. अर्थातच छापा हा कॉल आलेला आहे. टॉस जिंकला आहे गावडोशी. प्रथम आम्ही फलंदाजी करू. सकाळपासून ज्या कर्णधाराने टॉस जिंकलाय त्यांनी फिल्डिंग निवडले, परंतु तुम्ही टॉस जिंकला तर बॅटिंगच का निवडले? असं काय डिसिजन म्हणजे आम्ही आता पाहिलं की चंदूने चांगलं प्रथम बॅटिंग करताना मारले, आम्ही पण मारू चांगले. अगदी बरोबर आहे. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीने थोडेसे रंग बदललेत म्हणून तुम्ही एक धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आपण पाहिला गावडोशी KUCC विरुद्ध औळण. टॉस जिंकलाय गावडोशीने. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय. प्रथमतः आम्ही बॅटिंग करू आणि एक चांगली धावसंख्या उभारू हा त्यांचा मानस आहे आणि फिल्डिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे औळण या टीमला. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. हातलोट विपक्ष अहिर NKCC. प्रथमतः बॅटिंग करत असताना हातलोट टीमने धावा बनवले 54 आणि 55 धावांचं लक्ष अहिर NKCC संघासमोर आहे आणि 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी अहिर NKCC टीमची घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मंगेश तर दुसऱ्या बाजूला मंगेश. दोन्ही खेळाडू मंगेशच आहेत. एक सिनियर तर एक ज्युनियर. एक रायटी फलंदाज तर एक लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये अक्षरशः चंदू घाडगे यांचा धमाका पाहायला मिळाला, वार पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या डावामध्ये अहिर NKCC टीमच्या माध्यमातून पलटवार पाहायला मिळतील का पाहणं गरजेचं आहे. पलटवार करावे लागतील. 18 बॉलच्या पाठीमागे 55 धावा बनवायच्या आहेत आणि संघर्ष तर करावाच लागेल. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. अगदी या मॅच मध्ये हातलोट टीमच्या माध्यमातून अगदी क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने सजवलंय. एक डीप स्क्वेअर लेग रिजन, एक काव कॉर्नर, एक डीप मिड विकेट रिजन, त्यानंतर लॉंग ऑन आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. त्यानंतर डीप पॉइंट देखील सजवलाय, लॉंग ऑफ देखील सजवलाय. पॉवर प्लेची बंधनं रबर बॉल मध्ये नसतात आणि त्यामुळे तुम्ही बाउंड्री लाईन लगत कितीही खेळाडू लावू शकता. पहिलाच बॉल सुजित मोरे, फिरकीचा जादूगार, एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. पहिलाच बॉल
पहिलाच बॉल उडवला आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये सचिन आहेत सचिनने पकडले कॅच आणि संपलाय मंगेश यांचा खेळ पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा धक्का अहिर एनकेसीसी टीमला मंगेशच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाज सुजित मोरे निघाले त्यानंतर टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला होता बॉलला उचलून खेळलं होतं डीप मिड विकेट रिजन मध्ये सचिन नावाचं वादळ तिथे क्षेत्ररक्षणामध्ये तैनात होतं हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला अलगद पकडला आणि मंगेश या नावाला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश हातलोट टीमला आणि सुजित मोरे या कंपनीला आलेला आहे पहिला धक्का मिळालेला आहे आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दाखल होत आहेत घातक फलंदाज हे देखील आहेत टेनिस बॉल क्रिकेटचा हंगामा या खेळाडूंनी मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय गाजवलाय देखील परंतु आता रबर बॉल मध्ये ते खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर हातलोट टीमने कुठेतरी एक षडयंत्र रचलंय रन रेते आखले पाठीमागच्या मॅच मध्ये यश मोरे यांच्यावरती पहिल्या ओव्हर मध्ये विश्वास ठेवला होता परंतु या मॅच मध्ये कुठेतरी सुजित मोरे यांच्यावरती विश्वास ठेवलाय प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला सिच्युएशन ओळखून तुम्हाला रणनीती आखावी लागते आणि हातलोट टीमने असंच काहीतरी केलंय पाठीमागच्या मॅच मध्ये यश वरती विश्वास परंतु या मॅच मध्ये सुजित मोरे एक अनुभवी खेळाडूकडे विश्वास ठेवलाय आणि विश्वासाला पात्र ठरत असताना सुजित मोरे गोलंदाजी करतायत कारण त्यांनी पहिल्याच बॉल वरती मिळवले विकेट बॉल क्रमांक 2 डान्सिंग द डाऊन विकेट पहिलाच बॉल पेस करत असताना सिंगल धाव कंप्लीट केले प्रदीपने आणि सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालेला आहे अहिर टीमचा चंदू शेट्टे अगदी आपण पाहिलं तर चंदू घाडगे आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि खऱ्या अर्थानं अगदी त्यांची एक ओळख आहे की ते चंदू घाडगे की फिल्डिंग सजावत असताना शिट्ट्यांचा आवाज ते करत असतात सिंगल धाव कंप्लीट केले पुन्हा एकदा गोलंदाज तयार हो टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय पायांचा वेध घेतलाय बॉलने आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतात प्रदीप थोडीशी स्ट्रगल होत आहेत वेग चांगला आहे सुजित मोरे यांच्याकडे आणि बॉल वळवण्याची जी त्यांच्याकडे क्षमता आहे ना ती अप्रतिम आहे हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय चंदू घाडगे बॉलचा पाठमारा नक्की करतायत तोपर्यंत मिळालेली आहे सिंगल धाव इक्के दुक्के से कुछ नहीं होगा खरं तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील अहिर एनकेसीसी टीमला रायटी बॅट्समॅन आणि डावखुरा बॅट्समॅन मात्र हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती नजर टाकूया धावफलक आहे अवघड 3 ओहो इथे मात्र पहा डान्सिंग द डाऊन विकेट पुढे आले होते जागा बनवण्याचा प्रयत्न परंतु विकेटचं पतन झालेलं आहे वाईड बॉलचा देखील इशारा आलेला आहे सिंगल धावफलकावरती जोडूया आणि विकेट्स देखील धावफलकावरती आपण ऍड करूया धक्का क्रमांक 2 अहिर पारंपरिक जोडेमध्ये सिनियर आणि ज्युनियर मंगेश आले होते ते दोन्हीही आता माघारी परतलेले आहेत चला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग दाखल व्हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर सकपाळ अनुभवी खेळाडू आहेत
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर सकपा दाखल झालेले आहेत. चार धावा धावफलकावरती. ओहो, इथे मात्र वेग चांगला होता परंतु लाईन खराब आहे. लेग स्टंप वरती हा बॉल हाताला आलेला आहे, तो खराब बॉल. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. खर तर सुजित आतापर्यंत बॉलिंग केले परंतु काही बॉल त्यांनी नकारात्मक देखील टाकलेले आहेत. बॉल सोडून दिलाय, बॉल वरती नजर रोखून ठेवली. आणखीन एक खराब बॉल लागोपाठचे 3 बॉल खराब आलेले आहेत. धावा येताना पाहायला मिळत आहेत अहिर एनकेसीसी टीम साठी. धावा येणं गरजेचं आहे, धावा कशा काही ना धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला हा ट्रॅकर बॉल आहे, उडवला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी नवसंजीवनी देणारा षटकार अहिर एनकेसीसी टीम साठी. शंकर सकपाळ यांच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा हा षटकार. या षटकाराने मात्र मनोबल नक्की वाढलेलं असेल अहिर एनकेसीसी टीमचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 43 धावा. 12 बॉल 43 धावा, 43 धावा 12 बॉल असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. प्रदीप यांच्याकडे ताकद आहे, अनुभव आहे, कौशल्य आहे. आज मात्र त्यांना दाखवावं लागेल. परंतु गोलंदाजीच्या रनवेवर तितक्याच ताकदीचा गोलंदाज युवा टॅलेंटेड खेळाडू यश मोरे डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. 12 बॉलच्या पाठीमागे 43 धावांची आवश्यकता. ओहो, इथे मात्र पहा बॅटचा किनारा जरूर लागला होता. सिंगल धाव इथे प्राप्त केली जाते. वेग चांगला आहे यश मोरे यांच्याकडे, वेगावरती ते स्वार होत आहेत. पावसाच्या कोसळणाऱ्या सरी आणि त्याच्यामध्ये वेगावरती भर असणारी गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. तेरा धावा धावफलकावरती. 11 बॉलच्या पाठीमागे अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. बॉल कमी आहेत, धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. बॉल आणि धावांमध्ये खूप मोठं अंतर आहे, ते अंतर कापावं लागेल. ओहो, पाठीमागचा पाय जरूर वाकवला होता परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. खरं तर आतापर्यंत अहिर एनकेसीसी टीम साठी ना धावा ज्या आलेत ना त्या अतिरिक्त धावा खूप आलेल्या आहेत. एक बेनिफिट ठरू शकते त्यांच्यासाठी. पुढे सरसावून या बॉलला उडवलाय, अक्षरशः बॉल चाललाय पाण्यामध्ये. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक पाण्यातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतायत. तारेवरची कसरत या मैदानावरती अनेक क्षेत्ररक्षकांना करावी लागते. कारण जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंप च्या बाजूने जर आपण पाहिलं तर गवत देखील आहे आणि पॉइंट रिजन आहे ना तो संपूर्ण पाण्याखाली आहे. पाण्यामधून मार्ग काढावा लागतोय. आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट असू द्या, लॉंग ऑफ असू द्या, लॉंग ऑन असू द्या, तिकडे पाणी कमी आहे परंतु गवत जास्त आहे. या मैदानाची विवरचना आपण पाहतोय. हा बॉल देखील सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी हात वळवलेत, अक्षरशः वाईड बॉलचा इशारा आलाय. दोन छोटे प्रेक्षक आहेत आमचे, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेर या. या बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. जे 2 छोटे प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की बाळांनो आपण बाहेर या. अठरा धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मधील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. ओहो, या वेळेला पहा ताकदीचा पुरेपूर फायदा उचललाय आणि बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी शंकर सकपाळ यांच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार.
ज्या वेगाने बॉल आला त्या वेगाने मात्र बॅटला फिरवलं आणि डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. शंकर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. हे षटकार मात्र नवसंजीवनी तयार करून देत आहेत अहिर टीम साठी. शंकर यांच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, ॲबिलिटी आहे, बॉडी लँग्वेज चांगली आहे आणि शरीर वृष्टी देखील चांगली आहे आणि ताकदीच्या जोरावरती त्यांनी बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. यश मोरे युवा टॅलेंटेड खेळाडूवरती बरसले जात आहेत. शंकर फुलटॉसचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक ड्रॉप झालाय. अक्षरशः एखाद्या समुद्रामध्ये ज्या प्रकारे कॅच घ्यावी लागते ना तसाच पाण्याचा समुद्र इथं आहे आणि त्या समुद्रामध्ये कॅच घेण्याची नामी संधी मात्र क्षेत्ररक्षकाने गमावून टाकलेली आहे. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला तडाखा आहे. बॉल मात्र सीमारेषे लगत पाणी आहे, गवत आहे म्हणून बॉल थांबलाय. आणखीन 2 धावा. खर तर बॅट मधून ज्या प्रकारे आवाज आला होता ना असं वाटलं होतं की बॉल मात्र सीमारेषा चिरेल, परंतु तसं घडलं नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो होती, गवत होतं, पाणी होतं आणि तिथे बॉल थांबला गेला आणि मिळाल्या 2 धावा. 28 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 27 धावा. 6 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. करावं लागेल. हो मी करू शकतो हे ओळखावं लागेल. 6 बॉल 27 धावांची आवश्यकता आतमध्ये केसीसी टीम साठी. परंतु स्ट्राइक एंडला फलंदाज आलेले आहेत प्रदीप. प्रदीपने आतापर्यंत धावा बनवलेत. 5 धावा त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज रोहित 27 धावा एकीकडे थांबवायचे आहेत तर एकीकडे 27 धावा बनवायचे आहेत. बॉल परंतु उंची जास्त गाठले, लांबी कमी आहे, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, स्वतः गोलंदाज पाठबोळा करत होता. 2 धावा तर जरूर काढले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. आता 5 बॉल 25 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये दांडगा अनुभव आहे रोहितकडे देखील, प्रदीपकडे देखील आणि शंकरकडे देखील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनेक वर्षाचा अनुभव पणाला लावत असताना आता खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 5 बॉल 25 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का? 1 ते 2 मोठे ब्लास्ट आले ना तर मॅचचं चित्र अगदी पलटी होईल. मॅच मध्ये रंग भरले जातील. ओहो इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॅटचा वरचा किनारा लागला आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आता सिंगल धाव आले. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत 24. 4 षटकार ठोकावेच लागतील प्रदीपला ही मॅच जिंकायची असेल अहिरला तर. चार बॉल 24 धावांची आवश्यकता. ओहो हा बॉल मात्र सोडून दिलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडूया. आता 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र पहा कुठेतरी विकेट हातातून गमावले.
प्रदीप वरती विश्वास होता, प्रदीपने मात्र नाराज केले. आशीचा किरण म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उभा होता. आशीचा किरण मावळलाय. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायचे आहेत 23. कुठेतरी शंकर सकपाळ यांना स्ट्राईक हवी होती आणि स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये इथे प्रदीपला आपला घात करावा लागलाय. विकेटचं सॅक्रिफाईस झालाय. आता 4 बॉल 23 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे ज्याची शरीरवृष्टी आहे, बॉडी लँग्वेज चांगली आहे, असा अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमोलकडे ताकद आहे म्हटल्यानंतर फिटनेस चांगला आहे मी म्हणेन. आणि ताकदीच्या आणि फिटनेसच्या जोरावरती जर अमोलने पराक्रम केला ना तर नक्कीच एक इतिहास घडेल. इतिहास घडवावा, इतिहास लागतो आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. डोळ्यासमोर जे स्वप्न आहे त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीये. जर तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर नक्की मेहनत करावी लागेल. आता 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार. ओहो, इथे मात्र बॅट सटकले हातातून आणि इथे मात्र विकेटचं पतन जरूर झालंय. स्किट झाली बॅट हातातून आणि त्यानंतर शंकर सकपाळ यांना स्ट्राईक हवी होती आणि स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये त्यांना देखील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. परंतु चंदू गाडगे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. विकेट किपिंग ते करतायत. बॉल हातामध्ये विसवला आणि त्यांनी डायरेक्ट हिट केला यष्ट्यांवरती आणि इथे मात्र घात झाला अर्थातच शंकर सकपाळ यांचा. आता 3 बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. एखादा खराब बॉल येतो आणि एखाद्या खराब बॉल वरती मोठा ब्लास्ट येतो तर मॅचचं चित्र बदलू शकतं. परंतु त्यासाठी गोलंदाजाला प्रेमात पडावं लागेल फलंदाजाला. जर का फलंदाजाच्या प्रेमात गोलंदाज पडला तर नक्कीच वेगळं चित्र होऊ शकतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आलेले आहेत. ओहो, पुन्हा एकदा याही फलंदाजाच्या हातातून बॅट मात्र स्किट झाले. आतापर्यंत या मॅच मध्ये 2 खेळाडूंच्या हातातून बॅट स्किट झाले. नक्कीच जे पंच आहेत त्या पंचांना मात्र सांभाळून राहण्याचा इशारा मला वाटतोय फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. आता 2 बॉल 22 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. हलक्या हाताने या बॉलला सन्मान दिलाय. सिंगल धाव घेतलेली आहे. स्ट्राईक कुठेतरी अमोलकडे दिले की या मॅचचा शेवट तू कर, असा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. आता 1 बॉल 21 धावांची आवश्यकता. आणि या मॅचची जी औपचारिकता बाकी होती ती देखील समाप्त झालेली आहे आणि ही मॅच जिंकलेली आहे हातलोट टीमने. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक अहिर NKCC टीम, आपण इथेपर्यंत आलात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार